सगळ्या जीवनामध्ये जर आपलं गुरु कोण असेल तर सर्वप्रथम आपले आई बाप आहेत. ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, आपल्याला हे सुखाचे दिवस दाखवले ती आई. त्यानंतर ज्या वडिलांनी स्वतः कष्ट सहन करून आपल्याला एक चांगल्या अशा प्रकारचं जीवन दिलं ते वडील. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचं ज्ञानार्जन ज्यांनी केलं ते आपले गुरुजी. आणि विशेषतः आदर्श जीवनाचा मार्ग ज्यांनी आपल्याला दाखवला ते सद्गुरु. गुरु म्हणजे ज्ञान देणारे आणि सद्गुरु म्हणजे जीवनाला आकार देणारे असे सद्गुरु. आणि आपलं परम भाग्य आपल्या गावामध्ये पंचकृषीमध्ये पूर्वीच्या काळी वैकुंठवाशी हरिभक्त परायण अनंत महाराज, वैकुंठवाशी हरिभक्त परायण सद्गुरु बापट महाराज, त्याचप्रमाणे ज्यांच्या आसण्यामुळे आणि ज्यांच्या पावन सानिध्यामुळे आपलं गाव खऱ्या अर्थाने पवित्र झालं ते हरिभक्त परायण वैकुंठवाशी रामजी माऊली महाराज. आणि त्यांच्यानंतर आज ज्यांचं प्रवचन आपण आता ऐकलं ते श्रद्धेय हरिभक्त परायण रामलखनदासजी महाराज. अशा अनेक पावन स्मृती ज्या आपल्या गावामध्ये होऊन गेल्या त्या सर्वांना मनापासून अभिवादन करतो. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या आमच्या सर्वांचे गुरुस्थानी असलेले हरिभक्त परायण रामलखनदासजी महाराज यांचं पूजन आपल्या गावाच्याही वतीने होईल. आणि प्रत्येक वैयक्तिकरित्या ज्यांनी ज्यांनी पूजन या ठिकाणी आणलं असेल तेही करतील. ज्यांनी काही साधन आणलं नसेल तर महाराजांचं दर्शन घेऊन तेही महाराजांचं या ठिकाणी पूजन करतील. धन्यवाद. दत्त मंदिर उठायचं, नंतर पण हे उठायचं, राम मंदिर उठायचं, असं नाही काय. सगळ्यांनी या बोला पंढरीनाथ भगवान की जय. थांबा टाकी पडली. हरि ओम. हा घेर मग सर्वांनी पूजन करा. नाही आता हा उपक्रम दरवर्षी चालू राहील. हा उपक्रम हा दरवर्षी निश्चितपणाने चालू राहील. आपल्या सर्व भक्त परिवाराच्या वतीनं नेवरगाव हैबतपूर वासियांच्या वतीनं मी भगवान श्री संकटेश्वरांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की आमच्या या गावांना पंचकृषीला सदैव मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हा सर्वांना आशीर्वाद लाभण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य रामलखनदासजी महाराज यांना परमेश्वराने भरपूर आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्यानंतर मला वाटतं राम मंदिरात पण कार्यक्रम आहे. कृपया ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी कृपया त्या कार्यक्रमालाही उपस्थिती दाखवावी. म्हणजे मग